न झाला असा पूर्ण भविष्याची जन आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानावर होणार आहे आणि या महाराष्ट्रातील मातंग समाज एकसंघ आहे, एकत्र येऊ शकतो. आपल्या मागणीसाठी शासनासोबत शासनाला आपली ताकद दाखवू शकतो. अशा पद्धतीचं हे आंदोलन 20 मेला आझाद मैदानावर होणार आहे. 52 अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण या मागणीसाठी आम्ही सर्व कार्यकर्ते आपल्या समाजाच्या झोपडपट्टीतील शेवटच्या माणसापर्यंत आपला निरोप केला पाहिजे आणि प्रत्येक कुटुंबातून 1 ते 2 प्रमुख माणसं या आंदोलनाला आली पाहिजेत. अशा पद्धतीची आपली तयारी आहे आणि महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन यशस्वी होईल. आज मला माझं खात्री आहे की आज आपण ही युद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती, समाजाच्या मनामध्ये संभ्रमावस्था आली होती. काही कुठलीच लोक जाणीवपूर्वक हे आंदोलन रद्द झालं वगैरे वगैरेचा पोस्ट करून समाजाची दिशाभूल करत होती. पण निसर्ग आपल्यासोबत आहे, ही सर्व परिस्थिती आपल्यासोबत आहे, म्हणून ते युद्ध आज निवडलेलं आहे आणि युद्ध संपलं असल्यामुळे 20 मेला अजून अधिक ताकदीनं आपला मोर्चा होणार आहे असं मी महाराष्ट्राच्या समाजाला इथून विनंती करतो. आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या आपापल्या सर्व सामाजिक संघटना आपल्या नेत्यांनी अजून ताकदीनं उरलेल्या दिवसांनी विधान करावं असं त्यांना विनंती करतो. आणि या जनजागरण रथयात्रेला माझ्या शुभेच्छा देतो. त्यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये ही जनजागरण यात्रा फिरणार आहे आणि माझ्या मराठवाड्यातल्या सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपल्याला 1 दिवस अगोदर 1-2 घंटे अगोदर 3 घंटे अगोदर तरी निरोप मिळाला की आपल्या शहरात आपल्या गल्लीत ही यात्रा येत आहे, तेव्हा आपण आपल्या आरती घेऊन या रथयात्रेला ओवाळायचं आहे आणि ते कार्यकर्ते जी यात्रा घेऊन येत आहेत त्यांना आरती घेऊन ओवाळायचं आहे आणि त्यांचा जोश वाढवायचा आहे, त्यांना काम करण्यासाठी ताकद द्यायची आहे. आणि पुढच्या पुढच्या आमच्या लेकरांच्या भविष्याचा वर्गीकरणाचा विषय आहे, त्याच्यासाठी ही माणसं आजपासून मराठवाडाभर फिरणार आहे. त्यांना बळ आपल्याला द्यायचं आहे, त्यांना ताकद आपल्याला द्यायची आहे. एवढं आपण सर्व या यात्रेच्या मागे उभं राहावं, ही यात्रा यशस्वी करावी असं आपल्याला विनंती करतो आणि सांगतो. जय भीम.